मनसेवर बंदी घाला, राज ठाकरेंवरती गुन्हा दाखल करा. वकील घनश्याम उपाध्याय यांची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. राज ठाकरेंवरती भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप. निशिकांत दुबेंनंतर मनोज तिवारीनं राज ठाकरेंना डिवचलं. राज ठाकरे राजकीय कचरा कुंडीमध्ये, ठाकरेंसोबत जाईल तोही संपेल, मनोज तिवारींची टीका. निशिकांत दुबेनं मुंबईमध्ये यावं, मुंबईच्या समुद्रामध्ये डुबो डुबो के मारेंगे, राज ठाकरेंचं खुलं आव्हान. त्रिभाषा सूत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनाही इशारा. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड भाजप कधीच संपू शकत नाही. सामनातील मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर ठाकरे ब्रँड आता उरला नाही, सुधीर मुनगंटीवारांचा टोला. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंडा. पैशाचा पाऊस पाडून माझं चिन्ह, पक्ष आणि आमदार चोरले तरी जनता माझ्या सोबत. ठाकरेंचा मोदी शहांसह निवडणूक आयोगावरती हल्लाबोल. विधानसभेतील विजयासाठी शिंदेंनी रेडा आणि डायनासोर कापला. आता शिंदेंची अर्धी दाढी जनताच भादरेल. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात. लोकसभेचं यश मवियातील मित्रपक्षांच्या डोक्यात गेलं, त्यामुळेच विधानसभेला पराभव. उद्धव ठाकरेंचा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही टोला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज व्हर्च्युअल बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार. तृणमूल काँग्रेस आणि आप बैठकीपासून दूर. नागपुरातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून 6 महिन्यांमध्ये हजारोंवर रुग्णांना 9,62,00,000ची मदत. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून नागपुरात सुरू झालेल्या कक्षाचा गोरगरीब रुग्णांना फायदा. नेते आणि अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये नाशिकमध्ये चौकशी पथकाकडून गोपनीय तपास. हनी ट्रॅपचा प्रकार घडलेल्या हॉटेलमधील खोली सील केल्याचीही माहिती. हुंड्यासाठीच वैष्णवी हगवण्याचा बळी. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरची ही चौकशी करा. महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालामध्ये शिफारस. तर वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजी आजोबांकडेच ठेवण्याची ही सूचना. संभाजीनगरच्या वैजापूरमधील शिऊर गावामध्ये भोंदू बाबाचं किळसवाणं कृत्य. तोंडामध्ये लघुशंका करून करायचा उपचारांचा दावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भांडाफोड. बीड शहरातून आणखी एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर. 3 ते 4 जणांकडून एकाला बेदम मारहाण. मारहाण करणाऱ्यांमध्ये कुख्यात आरोपीचाही समावेश. अकोल्यामध्ये राडा करणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल. गुंडांची पोलिसांनी काढली धिंड. 2 गटात पूर्व वैमनस्यातून झाला होता राडा. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या 3 महिलांचा बुडून मृत्यू. चंद्रभागेच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना. मृतांपैकी 2 महिला जालन्याच्या. बीडच्या धारूरमधील धुनकवाडमध्ये ओढ्यातील गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांना काढावी लागते वाट. मुलांचा जीव धोक्यात, पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी. बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकाराचा SIT चौकशीला सुरुवात. IPS अधिकारी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील टीमकडून 3 दिवस चौकशी. छत्रपती संभाजीनगरमधील वादग्रस्त बालगृहाला अखेर टाळं. 64 मुलींना अन्य 3 संस्थांमध्ये स्थलांतरित केलं. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळ गावामध्ये धक्कादायक घटना. एकाच कुटुंबातील 4घांकडून विषप्राशन. सासू सुनेचा मृत्यू तर बाप लेकाची प्रकृती गंभीर. मराठवाड्यात मागील 6 महिन्यांमध्ये 543 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 136 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक वास्तव उघड. कोल्हापूरचा राजा मुंबईतून कोल्हापूरकडे निघाला. परेल वर्कशॉपवरून कोल्हापूरचा राजा रवाना. 26 ते 27 तासांचा प्रवास करून बाप्पा कोल्हापूरला पोहोचणार.
नाशिक जिल्ह्यामध्ये मेथीला कवडीमोल भाव, संतप्त शेतकऱ्यानं 3000 जुड्या रस्त्यावर फेकून निषेध नोंदवला.